डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आयुष्य झंझावती होतं. त्यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास मोजक्या शब्दात मांडणंही शक्य नाही आहे. कारण भारताचे घटनाकार, कायदेमंत्री, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, तत्त्वज्ञानी, भाषातज्ज्ञ, राजकारणी अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिकेत ते आयुष्य जगले. त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या आयुष्यातले काही दुर्मिळ क्षण पाहणार आहोत, काही दुर्मिळ गोष्टी जाणून घेणार आहोत. आजच्या विशेष एपिसोडमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही दुर्मिळ फोटोग्राफ्स पाहूयात, जे तुम्ही क्वचितच पाहिले असतील. या फोटोमध्ये बाबासाहेब त्यांच्या पंजाबमधल्या अनुयायांसोबत दिसतात. तुम्हाला माहीत नसेल, पण शिखांमध्येही काही जातींना दलित मानलं जातं. ते आंबेडकर चळवळीलाही पाठिंबा देतात. या फोटोत 1936ला मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर आंबेडकर दिसतात. दुसऱ्या रांगेत बसलेले श्री R.R. बोले, अधिवक्ता गडकरी, महाडचे नानासाहेब टिपणीस, त्यांच्या मागचे टोपीवाले श्री गणपत महादेव जाधव आहेत आणि त्यांच्या डावीकडं मुंबई विधानसभेचे तेव्हाचे आमदार रामकृष्ण भातनकर दिसत आहेत. या फोटोत आंबेडकर आपला 60वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येते. हा फोटो दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचा आहे, ज्यात भारतातल्या सगळ्या धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंबेडकरांच्या समोरच्या बाजूलाही गांधीजींना तुम्ही पाहू शकता. हा फोटो पुण्यातल्या येरवाडा जेलमधला आहे. 1932मध्ये पुना करारावर सही करायच्या आधी हा फोटो काढला होता. या फोटोत डावीकडून दुसरे दिसत आहेत, ते आहेत बॅरिस्टर जयकर, आणि आंबेडकरांच्या डावीकडे आहेत ते आहेत बॅरिस्टर सप्रू. 22 जानेवारी 1949 या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली होती. 1 जानेवारी 1927 रोजी बाबासाहेबांनी भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाला भेट दिली होती आणि लढाईतल्या शहीदांना आदरांजली वाहिली होती. यावेळी त्यांच्या काही निवडक अनुयायांसोबत त्यांनी फोटो काढला होता. मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉच्या वार्षिक सभेनिमित्त 12 जानेवारी 1950ला हा फोटो काढला गेला होता. यात बाबासाहेबांसोबत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सगळे सदस्य आहेत. हा फोटो औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजचा आहे. बाबासाहेब इथं काही काळ वास्तव्याला होते. हैदराबादच्या निजामाकडून त्यांनी 100 एकर जमीन विकत घेऊन आपल्या पीपल्स एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयांची स्थापना केली होती. यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे, मिलिंद हायस्कूल, सायन्स आणि आर्ट कॉलेजचं जे हॉस्टेल आहे, त्या इमारतीचं डिझाईन स्वतः बाबासाहेबांनी केलं होतं. आचार्य अत्रेंनी महात्मा फुलेंवर एक सिनेमा बनवला होता, तेव्हा त्याच्या मुहूर्ताला 4 जानेवारी 1954ला बाबासाहेबांनी हजेरी लावली होती. या सिनेमात प्रबोधनकार ठाकरे आणि संत गाडगेबाबा यांचाही छोटासा रोल होता. मुंबईतल्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये नरेंद्र कांबळे आणि धर्माजी गांबरे यांच्या हातून स्मृतिचिन्ह देऊन आंबेडकर यांचा सत्कार केला गेला होता. हा फोटो 1955 मधला आहे. यात नवी दिल्ली इथं हिंदू कोड बिलावर चर्चा करताना डॉक्टर आंबेडकर दिसत आहेत. या फोटोत आंबेडकरांसोबत कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबा दिसत आहेत. हा फोटो पंढरपूर इथं काढला गेला होता. आंबेडकरांना मोतीबिंदूचं निदान झालं होतं, तेव्हा दिल्लीतला हा फोटो आहे. यात त्यांच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर दिसत आहेत. 1950 सालाला आपला वाढदिवस बाबासाहेबांनी भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंटसोबत साजरा केला होता. तेव्हा हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला गेला. मुंबईत आंबेडकर स्पोर्टिंग क्लबचा फुटबॉल सामना पाहताना आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे. भारत प्रजासत्ताक झाल्यावर 26 जानेवारी 1950ला राजभवनात पहिल्या परेडच्या वेळेला आंबेडकर तिथं उपस्थित होते. 28 जुलै 1950 या दिवशी औरंगाबाद दौऱ्यावर असताना इथल्या बार असोसिएशननं आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं, तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत बाबासाहेब आपल्याला दिसत आहेत. हा फोटो 1951 सालच्या सप्टेंबरमधला आहे, जेव्हा त्यांनी वेरूळ लेणीला भेट दिली होती. यात आपल्या सगळ्या कुटुंबासोबत बाबासाहेब दिसत आहेत. डावीकडून मुलगा यशवंत, पत्नी रमाबाई, त्यांच्या वहिनी लक्ष्मीबाई, भाचा मुकुंदराव आणि त्यांचा लाडका कुत्रा टॉबी. हा फोटो फेब्रुवारी 1934 सालातला आहे. कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर आंबेडकर मुंबईत परत आले होते. तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्षानं त्यांचा बोरवली स्टेशनवर सत्कार केला होता. यावेळी रायबहादूर KC बोले यांना बसायला जागा मिळाली नाही, म्हणून ते आंबेडकरांच्या मांडीवर बसले होते आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला होता. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे दुर्मिळ पैलू या फोटोंमधून आपल्याला दिसून येतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या सिंपल गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.